बोलून प्रेम व्यक्त करता येत नाही, त्यासाठी आणखी काही गोष्टी असतात. काय? सांगायच्या नसतात. मग सॉरी 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 सॉरी, मी काही पाहिलेलं नाही, माझे डोळे बंद आहेत. ते गुरुजी आले ते सांगायला आले. ओरडतोस कशाला? गुरुजी आलेत, भूकंप नाही. जा जा, मी आलो. मी काय म्हणते, हे बघ, तू काही म्हणायच्या आधी मलाच काहीतरी सांगायचं. आशा, आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. आपल्यात जे काही मतभेद असतील ते आपण निदान आजच्या दिवस तरी काही काळ बाजूला ठेवूया आणि पुन्हा पहिल्यासारखं वागूया. अगदी हेच मला म्हणायचं होतं. देवा, आज ही गुढी उभारून मी तुझ्याकडे एकच मागणं मागते. माझ्या आकाशला आणि माझ्या घरच्यांना कधीच कसलंच दुःख होऊ देऊ नकोस. त्यांच्या वाटची दुःख हवं तर मला दे, पण त्यांना मात्र सुखी ठेव. देवा, माझ्या मनूने जो लढा सुरू केलाय त्यात तिला यश दे. त्या मंगेश आणि साहेबासारख्या माणसांना धडा शिकवण्यासाठी आम्हाला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. तो आम्हाला दे. बघ शालका, आईच्या शब्दात अडकू नकोस. आयुष्य वाया जाईल तुझं. ऐक माझं. तुम्हाला जायचं तर जा, मी येणार नाही. आणि तुमच्या बरोबर तर नाहीच नाही. जो माणूस माझ्या आईचा त्याच्या स्वार्थासाठी वापर करून घेतो, अशा माणसाशी माझं काही घेणं देणं नाही. शालका, काय बोलतेस तू? मला जास्त बोलायला लावू नका. तुम्हाला जायचं तर जा, मी येणार नाही. ठीक आहे, ठीक आहे, तुझी इच्छा. पण मी मात्र संध्याकाळी निघणार आहे. तोवर तुझं मत बदललं सांग. करा बरं आजमान. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. मी आज तुला जे सांगणार आहे ते ऐकून तुला खूप त्रास होईल, खूप वाईट वाटेल तुला. मला मारायला आलेला तो मारेकरी. त्याचं काय? त्या साहेबच्या सांगण्यावरून तो हे काम करतोय. तुला नक्की काय म्हणायचंय? हे तर बाबा आहे. ते एका माणसाला बॅग देत आहे. मला मारायला आलेला माणूस हाच आहे. काय? साहेब आणि तुझे बाबा ह्या दोन व्यक्ती नसून एकाच माणसाची दोन रूप आहेत. तुझे बाबा म्हणजेच साहेब आहेत शालका. ओम कृष्णेन रजसा वर्तमाननिवेशन मृतमर्दंजा हिरण्येन सविता रथेना देवयादिबलनिपश्यन् स्वाहा.